मेथीची पुरी खायला कुणाला आवडत नाही, सगळ्यांना आवडते. छोट्याला मोठ्याला लहानाला सगळ्यांना मेथीची पुरी आणि चटपटीत खायला खूप आवडते सगळ्यांना. तर ही मी अशी कडकवाली क्रिस्पीवाली अशी पुरी बनवलेली आहे. ती कशी बनवायची आहे ते आपण बघणार आहोत. तर ही पुरी ना खूप मस्त लागते खायला आणि मुलांना टिफिनला पण देऊ शकता. आणि एकदम तिखटवाली अशी खुसखुस मस्त तिखट चटपटीत लागते आणि कशासोबत पण खाऊ शकता. चटणीसोबत अशी पण साधी खाली तरी पण खूप मस्त लागते. बघू शकता ती मस्त अशी एकदम क्रिस्पी झालेली आहे. खायला पण एकदम कुरकुरीत आहे. तर कुणाकुणाला आवडते सांगा कमेंट करून नक्की. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं खूप खूप धन्यवाद आहे. माझ्या चॅनलमध्ये कशा आहात सर्वजण, आशा करते की सर्वजण ठीकच असणार. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता इथे मी मेथी चिरून घेतलेली आहे आणि ही लाल मिरची आहे, लसूण आणि लाल मिरची कुटून घेतलेली आहे आणि जिरे पण घातलेले आहेत. पीठ घालायचं आहे, हळद घातलेली आहे, मीठ घालायचं आहे आणि जिरा पावडर पण मी घातलेला आहे. जिरे थोडंसं होतं म्हणून ओवा पण तुम्ही घालू शकता. आणि मी यामध्ये ना हिरवी मिरची घातलेली नाही, लाल मिरची कुटून घातलेली आहे. त्याने ना खूप मस्त टेस्ट येते. लाल मिरची आणि लसूण कुटून घातलेला आहे, खूप मस्त टेस्ट येतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर बघू शकता अशा पद्धतीने छान असं आपल्याला यामध्ये जिरा पावडर पण घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर तेल पण थोडंसं टाकायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना एकदम कडक पीठ मळायचं आहे, घट्ट मळायचं आहे, पातळ मळायचं आहे. तुम्ही मसाले पातेलं असंच भरलेलं खरकटं कसं काय, तर खरकटं नाही. मी यामध्ये अगोदर साधा पीठ मळून घेतलं होतं, तर त्याचमध्ये मी पुन्हा मेथीचं मळून घेते मुलांना टिफिन बनवण्यासाठी. त्यामुळे मी इथे असं यामध्येच आटा बनवलेला आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तेल टाकणार आहे. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे, कडक तापू द्यायचं आहे तेल. आणि कधी पण ना पुऱ्या तळताना म्हणजे तेल छान असं कडकडीत छान असं गरम होऊ द्यायचं आहे, तेव्हाच पुऱ्या तळायला घ्यायचं आहे. कारण की कमी तापलेलं तेल ना पुऱ्या तेल शोषून घेतात आणि तेल पण खूप लागतं आणि पुऱ्या पण बरोबर भाजल्या जात नाहीत, छान अशा खुसखुशीत होत नाही. तर अशा प्रकारचे मी इथे बघू शकता असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि तेल पण लावलेलं होतं बघा वरतून. आणि थोडंसं 5 ते 7 मिनटं ठेवून दिलं होतं. आणि बघू शकता इथे असे गोळे करून घेतलेले आहे. आता मी ह्याच्यात पुऱ्या लाटून घेणार आहे. पुऱ्या लाटताना ना लाटेचा आणि काटाच्या मदत त्यांना असे छेद करायचे. नाही केले तरी चालेल, केले तरी चालेल. असं केल्यानं ना काय होतं, पुरी अशी फुगणार नाही आणि छान असं क्रिस्पी होईल त्यामुळे. तर अशाच पद्धतीने बघू शकता इथे छान अशी पुरी तळायला टाकलेली आहे मी. तर पुरी तळताना ना अगोदर एका साईडकडून तळून घ्यायची आणि नंतर दुसऱ्या साईडकडून तळायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला छान अशी पुरी भाजून घ्यायची आहे. बघू शकता दोन्ही पण बाजूने अशी छान भाजून घ्यायची. आणि गॅस एकदम फास्ट करायचा नाही आहे. पहिले फास्ट करायचा, तेल म्हणजे जास्त तापून घ्यायचा, नंतर मग आपल्याला मीडियम गॅसवरती छान अशी भाजून घ्यायची आहे. तरच आपली पुरी छान अशी क्रिस्पी बनते, नाही तर नरम होईल. आणि पुरी फुगल्याच्या नंतर पण नरम होऊ शकते, बघू शकता तुम्ही. तर अशी छान अशी तुम्ही यामध्ये ना ही पुरी बनवताना तीळ पण घालू शकता, काळे तीळ घालू शकता, सफेद तीळ घालू शकता. खूप मस्त टेस्टी लागते. आणि ह्या पुऱ्या झाल्याच्या नंतर ना यावर चाट मसाला नाही तर काळं मीठ लावून असं मस्त मुलांना खायला द्यायचं. चटपटीत मुलांना खूप आवडेल. नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने. आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. तर मी हा व्हिडिओ म्हणजे कधीचाच बनवून ठेवलेला होता, पण माझा तेवढं जमला नाही. पूर्ण सुरुवातीपासून जे शेवटपर्यंत तेवढाही जमला नाही, म्हणजे सगळी शूटिंग घेता आली नाही, म्हणून मी ना टाकला नव्हता. पण आता किती दिवस झाले माझे व्हिडिओज बनवले नाही, मी बनवूनच ठेवले नाही. तर म्हणून मी ना हा व्हिडिओ आज टाकलेला आहे. कारण की व्हिडिओ टाकावा म्हणून किती दिवसाचा विचार करते, टाकणंच होत नाही, म्हणून हाच व्हिडिओ आज टाकलेला आहे. तरी पण तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता इथे आता आपल्या अशा सगळ्या पुऱ्या आपल्याला अशा तळून घ्यायच्या आहेत. आणि या पुऱ्यानं तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता, अशाच पण खाऊ शकता आणि बनवून ठेवू पण शकता. थंड्या करायच्या आणि एका डब्यात भरून ठेवून द्यायच्या. तर ह्या ना खूप दिवस टिकतात अशा पुऱ्या. तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त. आणि यामध्ये ना लाल
मी मिरची आणि लसूण कुटून टाकलेला ना, त्यामुळे खूप मस्त स्वाद येतो, खूप मस्त टेस्ट येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नक्की ट्राय करून बघा तुम्ही. बघू शकता अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. आणि म्हणजे सगळ्या बनवून झाल्याच्या नंतर ना तुम्ही काय करायचं, गरम गरम असतात ना तेव्हाची आवडती ना थोडंसं चाट मसाला नाही तर काळं मीठ टाकायचं, असं शिंपडल्यासारखं करायचं आणि नंतर बघा ठेवून द्यायचे एका डब्यात भरून. खूप मस्त मुलांना टिफिनमध्ये पण तुम्ही देऊ, स्नॅक्स टाईप बनतात. आणि त्यामुळे ना मुलांना खूप आवडते खायला. तर माझ्या मुलांना तर आवडते, तुम्हाला आवडते का नाही माहीत नाही. आणि आवडलं तर कमेंट करून सांगा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघू शकते किती बघा तळतानाच कळते की नाही एकदम क्रिस्पी पुरी झालेली आहे. तर एक पण माझी पुरी अशी फुगत नाही, कारण की ना मी जेव्हा पीठ मळलं ना तेव्हा खूप कडक मळलं होतं. तर कडक मळल्याच्यानंतर ना जास्त असं फुगत नाहीत. आणि जास्त वेळ ठेवून द्यायचं नाही, ठेवलं की ना लगेच नरम होतं, पातळ होतं. मग ते काय होतं माहिती आहे का, तर मग नरम पुरी बनते त्याची. तर त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला छान असं करून घ्यायचे आहेत. आणि कुणाकुणाला ही रेसिपी आवडली नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. खूप खूप थँक्यू सगळ्यांना माझ्या व्हिडिओला खूप खूप सपोर्ट केल्याबद्दल. असाच सपोर्ट करत राहा. आणि कशा वाटल्या ही पुरीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि पुन्हा कोणती रेसिपी बनवायची ते पण सांगा. बघू शकता इथे सगळ्या पुऱ्या आता बनवून झालेल्या आहेत. आणि बघू शकता पुऱ्या अशा छान सजवलेल्या आणि एकदम कडक कशा बनलेल्या आहेत. सॉस पण घेतलेला आहे मी त्यासोबत मुलांना. तर थँक्यू.